आकाशवाणी. नभोनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात सादर करत आहोत कोडगीन गौरम्मा यांच्या वाणी समस्ये या मूळ कन्नड कथेचं मराठी नभोनाट्य रूपांतर वाणीचा पेच. हिंदी नभोनाट्य रूपांतर डॉक्टर अश्विनी कुमार. मराठी अनुवाद डॉक्टर राहुल मराठे. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी. ऐकूया नभोनाट्य वाणीचा पेच. ट्रक? मला वाटतं परत कुणीतरी आलं असेल. कुणीतरी नवीन दिसतंय. अरे, हे तर शेजारच्या घरात राहायला आलेत वाटतं. आत्तापर्यंत किती शांत वाटत होतं इथं. चला, आता हे सुखसुद्धा गेलं. कोणाची तरी नजर लागली बहुतेक. अरे देवा, माझं सुखसुद्धा बघवलं नाही वाटतं तुला. असो, आता एकच कृपा कर. हे कुणी त्रास देणारे किंवा लुडबुड करणारे असू नयेत म्हणजे झालं. मी तर काहीच करू शकत नाही. मला काय त्याचं. कोणी येऊ दे नाही तर राहू दे. पण हां, माझ्या शांत जीवनात कोणी डोकावण्याचा प्रयत्न मात्र करू नये म्हणजे झालं. चला इंदुबाई, आता आज चला. 6 वर्ष, जवळपास 6 वर्ष झाली शेजारी कोणी आलं नव्हतं. किती मस्त शांतता होती. आणि आता हे अचानक. बघू काय होईल ते होईल. चला, पोचलो एकदाचे. फार थकायला झालंय बाबा. ऐक हो हां. डॉक्टर रतन, खाली उतरा ना आता. हो हो. अरे वा, हे काम बाकी झकास झाला. नाही म्हणजे ट्रक आपल्या अगोदर पोचला. आम्ही पण तुमच्या पुढे नुकतंच पोहोचत आहोत साहेब. डॉक्टर, दरवाजाची चावी आहे ना तुमच्याकडे? हो हो. अहो मग दरवाजा उघडा ना लवकर, म्हणजे हे लोक सामान उतरवायला सुरुवात करतील. अरे हो हो बाबा, उघडतो. जरा धीर धर. वाणी ग, जरा तहान लागली ग खूप. हे बघ, तू जरा या शेजारी जाऊन बघ ना, आपल्याला पाणी मिळतंय का प्यायला. हो, बघते. नमस्कार. नमस्कार. बोला. माझं नाव वाणी. मी तुमची नवीन शेजारीण. म्हणजे आम्ही नुकतंच राहायला आलोय. अरे वा, मस्त. आम्ही आत्ताच पोचलोत. प्लीज थोडं पाणी मिळेल का प्यायला? अरे, हे काय विचारणं झालं. या ना, तुम्ही आत या, बसा. मी आलेच हा पाणी घेऊन. हो. आणि माझं नाव चंदा आहे बरं का. हो. आलेच, घ्या पाणी घ्या. म्हणजे बाहेर माझे मिस्टर पण आहेत, डॉक्टर रतन. म्हणजे आम्हाला ॲक्च्युली. काही काळजी करू नका. बाहेर सगळ्यांसाठी मी पाणी पाठवून देते. हो. तुम्ही तर घ्या ना आधी. थँक्यू चंदाजी. अहो, आभार कसले मानताय त्यात. शेजाऱ्यांच्या मदतीला येणार नाही तर दुसरं कोण येईल. आमच्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये जे नवीन डॉक्टर येणार होते तेच तुमचे मिस्टर आहेत का? हो, तुम्हाला तर अगोदरच माहिती आहे की. अहो, लहानच तर गाव आहे. इथं मनात नसताना सुद्धा सगळ्या जणांच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहीत असतात. अच्छा, म्हणजे इथं कुठली गोष्ट लपून राहत नाही तर. असंच म्हटलं पाहिजे खरं तर. अच्छा, अहो मी बोलत काय बसले, निघते आता. बरं चला, परत भेटूच. नक्की. आता काही येणं जाणं होतच राहील. हो नक्की. मी पाणी आणि थोडं खायला काहीतरी पाठवून देतेच आहे. थँक्यू सो मच. नमस्कार चंदा. कोण आहे? अरे, वाणी वहिनी. या ना या. कशा आहात? मस्त. आत्तापर्यंत घरात सामान लावून झालं असेल ना? नाही ना, अजून कुठे होतंय. तेच तर लावायचं गेले 4-5 दिवसांपासून प्रयत्न करते. संपायचं नाव म्हणून नाही. डॉक्टर काय सकाळी उठून कामाला निघून जातात. मग सामान लावायची सगळी जबाबदारी माझ्या एकटीवर येऊन पडते. काय करू कळतच नाहीये. अहो, मग मला बोलवायचं ना, मी केली असती थोडीशी मदत. नाही, तुम्हाला कशाला उगाच त्रास. गरज असेल तेव्हा बोलवेन नक्की. बरं मला एक सांगा, ह्या आमच्या शेजारच्या घरात कोण राहतं? नाही म्हणजे कायम इतकी शांतता असते म्हणून विचारलं.
मोठ्याने आवाज करायची पण भीती वाटते ग. तिथे त्या घरात ना इंदू राहते एकटीच. एकटीच? का एकटीच का? नाही म्हणजे नवरा, मुलं बाळं वगैरे कोणी नाही आहेत का तिला? उहुं. तिचं असं कोणीच नाही. ते घर म्हणजे तिचं विश्व आहे, सर्वस्व आहे. दरवाजासमोर बघा ना, किती सुंदरशी बाग आहे. हो, खरंच खूप छान आहे. पण अजूनपर्यंत इंदूला भेटायची संधी काही मिळाली नाही मला. हं, हं. खरंच एकटीच राहते का ती? एकदम एकटी. फार दुर्दैवी आहे बिचारी. तिची कहाणी ऐकली ना तर तुम्ही सुद्धा सुन्न व्हाल हो, आणि तिच्याबद्दल दया देखील वाटेल तुम्हाला. सांगा ना मग, ऐकायचंय मला पण. बघा ना, जन्माच्या अगोदर वडील गेले आणि जन्मानंतर आई. ऐको बिचारी. चुलत भावानं आधार दिला, पण तिथेही बिचारी भावाच्या संसाराला ओझच झाली ना. कसे तरी दिवस काढले तिथे. मग काय झालं? वयात आली आणि तिचं लग्न करून दिलं. पण दुर्दैवाच्या दशावतारांनी तिथंही तिची पाठ सोडली नाही. म्हणजे? 6 महिन्याच्या आत विधवा झाली. आई ग. भयंकर आघात झालेत तिच्यावर. पण ना, कदाचित तिच्या नवऱ्याला हे कळलं असावं. म्हणजे? त्या बिचाऱ्याने मरणाआधी तिच्या नावावर हे घर आणि काही पैसे मात्र ठेवले होते. तेवढाच तिचा काय तो आधार. अच्छा. काही दिवस इंदू सासरी राहिली. सगळे सासरचे लोक तिच्यावर खूप प्रेम असल्याचं दाखवायचे. हां, अगं मग ती त्यांना सोडून एकटी का राहायला लागली? म्हटलं ना, प्रेम असल्यासारखं सासरचे लोक नाटक करत होते. ओ. इंदूला सुद्धा हळूहळू समजायला लागलं की पैशांसाठी हे सगळं प्रेम उतू चाललंय. तिच्यावर काही कोणाचं खरं प्रेम नाही. मग काय, इंदूनं या घरात एकटंच राहण्याचा निर्णय घेऊन टाकला. फार धाडसी आहे ग. पण एकटं राहताना तिला कधी भीती नाही वाटत? बिलकुल नाही. कोणी येत नाही आणि जात नाही. कोणाशी काहीही संबंध नाही. आपण बरं की आपलं घर बरं. म्हणजे कोणाला भेटायचं नाही असा तिचा पण वगैरे नाही आहे बरं का. पण एक गोष्ट मात्र निश्चित, तिनं आपल्या भावाकडे जायचं नाही आणि आपल्या सासरीसुद्धा परत फिरकायचं नाही, हा मात्र निश्चय केलाय. आपल्या एकटेपणामध्येच खुश आहे ग ती. बापरे, काही लोकांच्या जीवनात किती अजब प्रकारच्या घटना घडत असतात नाही? किती चढ उतार त्यांच्या जीवनात अनुभवायला मिळत असतात चंदा. बघ ना वाणी, हे घर म्हणजे खऱ्या अर्थानं तिचं आपलंय, आपुलकीचं. या निर्जीव भिंतींना सजवताना तिचं भान जणू हरपून जात असेल. त्यांच्याबरोबर तिचं एक घट्ट नातं तयार झालंय, जे कदाचित तिला तिच्या मानवी नात्यांमध्ये मिळालं नाही. ते शोधण्याचा ती त्या घरामध्ये प्रयत्न करत असेल. कारण या घरानंच तिला आत्मविश्वास दिलाय, सुख दिलंय आणि स्वातंत्र्य देखील. म्हणून म्हटलं ना, आपुलकीचं असं तिचं हे घरच आहे. एकदम विलक्षण गोष्ट आहे ग ही. दुर्दैवानं आपल्यासाठी ती कहाणी आहे आणि तिच्यासाठी तिच्या जीवनाचं वास्तव. खरंय तुझं, अगदी खरंय. इंदू, ओ, अगं हल्ली दिसत नाहीस ती. पत्ता काय तुझा? आहेस कुठे? अगं मी कुठे जाणार, इथंच आहे की. ऐक ना, आपल्या शेजारी एक नवीन कुटुंब राहायला आलंय बघ. वाणी नाव आहे तिचं. तुझी भेट नाही झाली का अजून? अजूनपर्यंत तरी नाही झाली आहे. चंदा, अगं जवळपास 6 वर्षांपासून मी इथं राहतीये आणि तेव्हापासून ते घर मी रिकामच बघितलंय. त्या घराला तसंच बघणं आणि अनुभवणं याची सवय झाली आता मला. आणि आता अचानक कुणीतरी त्या घरामध्ये राहायला आलंय. काय नाव काय म्हणालीस? वाणी. हां चंदा, रीतेपणाची सवय जेव्हा बाहेरून आत मनात येऊन बसते ना, तेव्हा ती सहजासहजी जात नाही. चांगली माणसं आहेत का ती दोघं? तिचे पती आपल्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत. बरं, कधी भेटून बघ त्यांना, तुला देखील बरं वाटेल बघ. अगं पण आता एकटं राहायची मला सवयच होऊन गेली आहे. थोडासा जरी आवाज झाला ना तरी सहन होत नाही मला. आणि तसं कुणाशी बोलणंसुद्धा गरजेचं वाटत नाही मला. इंदू, अगं तू एकटी कशी राहू शकतेस ग? बघ चंदा, माझ्या ओळखीची त्यांना काय गरज आहे? अगं इथं प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात दंग आहे. बरं ते जाऊ दे.
मी काय सांगते ते ऐक. सांग ना. हा विहिरीजवळचा चौथरा आहे ना, तो थोडा वाढवून घ्यावा म्हणतीये. बरं. आणि इथून अशी एक भिंत देखील बांधून घ्यायची. का ग? अगं नाहीतरी उगाच इथं लोक उभं राहतील आणि गप्पा मारायला लागतील. आणि मग मात्र माझ्या शांत आयुष्यात कोलाहल सुरू होईल. आणि हे बघ, या इथून पण एक ही भिंत आहे ना, ती उंच करून घ्यायचा विचार आहे माझा. म्हणजे दरवाजासमोरून कुणी जायला यायला नको. अगदी माझ्या नवीन शेजाऱ्यांनी देखील इथून जाऊ नये. तिचा मार्ग वेगळा, माझा वेगळा. काय बोलतेस काय तू इंदू? अगं दगड विटांसोबत इतकं घट्ट नातं जोडतेस आणि मग शेजाऱ्यांना काय झिडकारतीयस? तुला सांगू का चंदा, या दगडविटा आहेत ना, या नात्यांच्या बदल्यात माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाहीत. आणि माणसांसारखे ते स्वार्थी देखील नाहीत. प्रत्येकजण स्वार्थी असतोच असं नाही ग इंदू. तसं नाही आहे चंदा. आपण सगळेच आपापल्या जागी उभं राहून जगाकडे बघत असतो. त्यामुळे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत ग. तुझ्या जगात स्वार्थाला जागा नसेलही कदाचित, पण माझ्या आयुष्यात जाऊ दे. मला ना आता माझी शांतताच खूप आवडते. कोणाची कटकट नको की कोणाला उत्तर देणं नको. हवी आहे ती फक्त शांतता. तू पण ना इंदू. अगं मी तरी काय करू. मी आहे ही अशी आहे. आणि अशीच राहणार, होय ना? हो. एकांत खायला उठत नाही का ग तुला? उलट तो मला सोबत करतो, मला सामावून घेतो. म्हणून मला एकांत खूप आवडतो. चल येते मी. एकदा भेट ग वाणीला. अगं वेळ येईल तेव्हा नक्की भेटेन. नमस्कार. नमस्कार. मी वाणी. आम्ही तुमच्या शेजारी नुकतंच राहायला आलो आहे. तुम्ही इंदूजी ना? होय. तुम्हाला तर अगोदरपासूनच सगळं माहिती आहे की. तुम्ही नको, तू म्हण ना मला. चंदाची बऱ्याच वेळेला भेट झाली होती. पुष्कळ वेळेला मनात येऊन जायचं तुमच्या घरी यावं, हळूच दरवाजा वाजवावा, तुमच्याशी बोलावं. पण इथं इतकी शांतता असायची ना की हिंमतच व्हायची नाही शांततेचा भंग करायची. आज ठरवलंच की धाडस करूयाच, जाऊयाच. आणि आले. मला काय वाटतं ना की एकत्र राहत असताना एकमेकांना पहिल्यांदा समजून घेणं जास्त गरजेचं आहे. हो ना? हां हां ठीक आहे. एक विचारू? विचार ना. या दरवाजासमोरच्या भिंतीची उंची वाढवण्याची खरंच गरज आहे का? आणि त्या विहिरीजवळचा तो चौथरा देखील. म्हणजे आता नवीन बांधकाम झालं की त्या विहिरीवर उभं राहून बोलतासुद्धा येणार नाही. मग तो तसाच ठेवूया असं म्हणणं आहे का तुझं? हो. ठीक आहे तसंच राहू दे. थँक्यू. थँक्यू सो मच. इंदू, 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 अगं कुठे आहेस? अगं इकडे ये. स्वयंपाकघरात आहे मी. सरळ इकडेच ये. एकट्या जीवाला असं किती जेवण करायला लागतं ग तुला? मी तर स्वयंपाकघरात जाणंच टाळते. अगं नवऱ्याला काय उपाशीच ठेवतेस की काय? हे काही विचारू नकोस. चहा नाश्ता जेवणाची शुद्ध असेल तेव्हा ना देहभान हरपून जातात पेशंट बघितलं की. कायम आपलं पेशंटच्या गराड्यात. अरे मग तर तुला त्यांच्या खाण्यापिण्याची अधिकच काळजी घ्यावी लागत असेल. घरी असायला तर पाहिजेत ना काळजी घ्यायला. ते दिवसभर बाहेर आणि मी ह्या मोठ्या घरामध्ये एकटी. भीती वाटते ग एकटेपणाची. म्हणून संधी मिळाली ना की धावत येते बघ तुझ्याकडे. इंदू, अशी बघू नकोस ग माझ्याकडे. कमाल आहे हां. हा एकांत म्हणजे ना एखाद्या बहुरूप्यासारखा आहे. म्हणजे? आता हेच बघ ना. हा एकांत मला जवळ घेतो, कुरवाळतो, समजून घेतो आणि तुला घाबरवतो. वाणी, ए वाणी. अरे इंदू, एक मिनिट. तशीच उभी राहा. हलू नको, अजिबात हलू नको. मी बरेच दिवस विचार करत होते की जे वाचलंय ते बोलण्याची संधी मला मिळणार तरी आहे की नाही. अगं काय वाचलंयस? यावे आत यावे. आपण आलात हेच आमचं अहोभाग्य आहे. आपल्या चरणांची धूळ आमच्या झोपडीला लागली.
सुदाम्याच्या घरी जणू कृष्णच आले आहेत. या आत या. अगं हे काय भलतंच, नाटकीचेस. देवीजी, आपल्या घराचे काय हाल केलेत ते बघा. अगं घराकडे कधी लक्ष देतेस की नाही? अरे बापरे, अगं हे कपडे बघ कसे अस्ताव्यस्त पडलेत. ते बघ, अगं तिथं भांड्यांचा ढीग जमा झालाय. असं अस्ताव्यस्त घर बघितल्यावरच कळतं की हे संसारी माणसाचं घर आहे. ए खरं सांगू का, आत्ताच तर आलोय. सामान अजूनही आपापल्या जागेवर जायला थोडा वेळ लागेल. हेच आवरताना मुश्किल होतंय. मला वेळच मिळत नाही गो. ए चल, काहीतरी खोटी कारणं सांगू नकोस हां. आता 15 दिवस झालेत तुम्हाला इथं येऊन. अजूनही वेळ मिळत नाही म्हणजे काय गं? चल उठ, पहिल्यांदा सगळ्या वस्तू जागेवर ठेव. ए इंदू, ते सोड ना, जाऊ दे. एक तर तू पहिल्यांदा घरी आली आहेस. जरा बस, गप्पा मारूया. देवीजी, हं? आम्ही कुठे बसावं जरा सांगाल? अगं सगळीकडे नुसते कपडे पडले आहेत आणि गप्पा मारत मारत आपण हात पण चालवूया की. चल चल, जरा पटकन हात पाय हलव बघू. तू काही ऐकणार नाहीस, होय ना? बिलकुल नाही. चल उठ, कंटाळा करू नकोस. ए मी पुरती गांगरून गेले ग. कुठून सुरुवात करावी तेच कळत नाहीये. हे बघ, ये ते कपडे आण बघू इकडे. चल, हे आता आत कपाटामध्ये ठेवून देऊया. ए, आज काय शपथ घेऊन वगैरे आली आहेस का? आत्ता आलं लक्षात. तुझं घर इतकं व्यवस्थित कसं? हो, आता हे कपडे कुठे ठेवते सांग बरं. ठेव कपाटातच. नाहीतरी खुर्ची सोफा यापेक्षा कपड्यांसाठी तीच जागा चांगली आहे, नाही का? ए, तुला असं वाटत नाहीये की हे अचानक सगळे कपडे खुश झालेत म्हणून? नौटंकी आहेस नौटंकी. चल पळ. अगं खरंच म्हणते मी, ते कपाट बघ, ते पण हसायला लागले. इंदू इंदू इंदू, कमाल केलीस ना तू, कमाल केलीस खरंच. ए मी एकटी काही करू शकले नसते. बघ ना कशा सगळ्या वस्तू मस्त जागच्या जागी लागल्या. अगं घर आपलं असतं वाणी, म्हणूनच तर ते व्यवस्थित ठेवायचं आपलं काम आहे ना. थँक्स इंदू. हे घर इतकं सुंदर दिसेल याची कल्पना सुद्धा केली नव्हती मी. इंदू, खरंच मी तुझी ऋणी आहे. पुरे झाला हा आभार प्रदर्शन. मला खरंच उशीर होतोय, आता निघते मी. बर. पण या घराला असंच हस्त ठेव. चल, येईन मी परत. नक्की आहे. हा, बाय. अरे वा 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 वा, सुरेख, सुंदर. वाणी, वाणी अगं कुठे आहेस तू? वाणी. अरे हा? आश्चर्य आहे. का? आज तुम्ही लवकर कसे काय आलात? किती सुंदर सजवलंयस. घराचा तर सगळा चेहरा मोहराच बदलून टाकलायस की. हो ना. सुरेख सुरेख, अतिशय सुंदर. हे बघ, मला तर वाटलं की मी दुसऱ्या कुणाच्या तरी घरात शिरलोय की काय म्हणून. नाही म्हणजे ओळखलंच नाही मी हे आपलं घर आहे म्हणून. पण खूप मस्त वाटतंय ना. खरंच खरंच छान वाटतंय. पण कमाल केलीस तू. हा, खरं सांगू, हा? याचं सगळं क्रेडिट इंदूला द्यायला पाहिजे. इंदू? हां, इंदू. अहो आपल्या शेजारच्या घरात, म्हणजे शांत असणाऱ्या घरात राहते ना ती इंदू. हा, असं आहे तर एकंदरीत. तरीच मी म्हणतोय की काही म्हणू नका. आम्ही दोघींनी मिळून केलंय. हा, दोघींनी मिळून केलंय ते लक्षात आलंय माझ्या. मी केलं असं जर म्हणाली असती तर मी आनंदाने वेडाच झालो असतो. काश तुला अशी बुद्धी सुचली असती तर तर खरंच आनंद झाला असता. वाणी आणि घराची सजावट काहीतरीच काय. असं जर असतं तर आधीपासूनच आमचं घर अतिशय सुंदर दिसलं असतं. वाणी, वाणी अगं इतक्या वर्षात पहिल्यांदा घर इतकं सुंदर वाटतंय. ए वाणी, हे असंच ठेवायचं बरं का. हो आणि ती इंदू, इंदूच ना गं नाव तिचं. हो. ए ती रोज नाही ना यायची इथं. म्हणजे काय? नाही नाही, म्हणजे आपलं असंच असंच विचारलं. ते जाऊ दे. पण मस्त कॉफी कर. हो. म्हणजे कॉफीचा आस्वाद घेत सोफ्यावर झकासपैकी बसून आपण दोघं या सजवलेल्या घराचा आनंद घेऊया. काय, कशी वाटते माझी कल्पना? मस्त आहे की नाही? मस्त मस्त. आणते कॉफी, आणते. हा.
कधी कधी तू इतका रोमॅन्टिक होऊन जातोस ना की मला प्रश्न पडतो, हां डॉक्टर आहे तो मेडिकलचा की साहित्यातला? आज फारच आवडलेलं दिसतंय घर. घर काय असतं हे तुला कधी समजलंच नाही वाणी. सतारीच्या तारांची झंकार जेव्हा अचानक मनात वाजते ना, तेव्हा काय वाटतं हे तुला काय कळणार ग. घर आपलं असतं, ते आवरायला, सावरायला, सजवायला तू कधी शिकलीच नाहीस वाणी. अशीच एखादी इंदू तुला काही वर्ष अगोदर भेटली असती तर. काश. वाणी, अगय वाणी, वाणी. डॉक्टर आले वाटतं. चल. अगं वाटतं नाही, खरंच आलेत. तू इथं गप्पा मारत बसलीयस आणि तिकडे डॉक्टर आले सुद्धा. बरं बरं, मग चल मी पळते आता. हा, आले आले. इंदूकडे गेले होते जरा. तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी कॉफी टाकतेच. ओके ओके. पण काहीतरी खायला पण आणा. खूप भूक लागली आहे बघ मला. हो हो. अगं दुपारी जेवलो सुद्धा नाहीये. माझा टॉवेल कुठे आहे ग? कपाटात असेल बघा, जरा काढून घ्या ना. ठीक आहे, घेतो. फारच थकायला झाले बाबा आज. वाणी, जरा लवकर आणा ते सगळं. हो. कोण आहे? थांबा, आलो. या. डॉक्टर साहेब, अहो माझ्या मुलाची तब्येत खूप बिघडली. अंग खूपच तापलंय. तुम्ही दिलेली औषधं 2 वेळा घेतली, पण ताप काही कमी येत नाहीये. जरा घरी येऊन बघितलं तर जास्त बरं होईल सर. याल का प्लीज? चला. तुम्ही पुढे व्हा, मी बॅग घेऊन येतोच. हे काय, कुठे निघालात तुम्ही? कमीत कमी कॉफी तरी पिऊन जा ना. अहो काय झालंय असं? अगं काही नाही ग, माझा एक पेशंट जरा सिरियस आहे. हे बघ, पहिल्यांदा आधी त्याला बघून येतो. मी आलोच लगेच. किती निष्काळजी आहे मी. हे येण्या अगोदरच चहा नाश्ता तयार ठेवला असता तर बिचाऱ्यांना असं उपाशी तापाशी पेशंट बघायला जावं लागलं नसतं. आता परत कधी येत आहेत कोण जाणे. अगं वाणी, माझा लाल टाय कुठे आहे? 50 प्रकारचे टाय आणि शर्ट्स आहेत, पण वेळेला पाहिजे तो मिळेल तर शपथ. वाणी अगं, तू काय करतेस तिकडे? शोधतीये मी पण. हा आहे का? हा बघा. हा नाही ग. बरं असू दे, आणतो इकडे. आणि जरा सॉक्स पण शोध, मला उशीर होतोय ग. आणते आले. 1 मिनिट थांबा, आणते. हल्ली काय होतंय मला? का चिडतोय मी वाणीवर? पूर्वी असा नव्हतो मी. एखाद्या गुलामासारखा वागवतोय मी तिला. आनंदाने तिच्याबरोबर लग्न करून बायको म्हणून तिला घरात आणलंय. हे का विसरतोय मी? ती तर आहे तशीच आहे, एकदम निष्पाप, साफ मनाची. राग यायचा, पण तिला बघितलं की सगळं विसरून जाऊन माफ करायचो. मग आत्ताच का तिच्याबद्दल अपेक्षांचं ओझं वागवतोय? तिच्यात बदल व्हायला पाहिजे ही अपेक्षा का ठेवतोय मी? ती कधीही बदलणार नाही आहे तशीच राहील आयुष्यभर. असो, माझं भाग्य. इंदू, तुला सांगू, आमची बदली खेडेगावच्या हॉस्पिटलमध्ये झाली असं रतनकडून मला कळलं ना, तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले होते. का ग? म्हणजे बघ ना, गाव कसं असेल, आपण शहरात राहणारी माणसं, कसं निभावेल आपलं, दिवसभर करायचं काय, कसे जातील आपले दिवस काय माहिती. अच्छा. पण बघ, इथे आले आणि तुझ्यासारखी बहिणीपेक्षा जास्त प्रेम करणारी मैत्रीण मला मिळाली. मी याच्या अगदी विरुद्ध विचार करत होते माहितीये का. जेव्हा तुम्ही इथं आलात ना, तेव्हा म्हटलं चला आता आपला एकांत संपला, सुरू झाला माणसांचा गोंधळ. पण आता बघ, अगं तुला भेटल्याशिवाय, तुझ्याशी बोलल्याशिवाय चैनच पडत नाही मला. तुला लहानपणीचे दिवस आठवतात इंदू? बघ ना, तेव्हा आपल्या आपल्या अशा काही मैत्रिणी असायच्या ज्यांना भेटल्याशिवाय चैनच पडत नसे. हो. आपल्या मनातली गुपितं त्यांच्याबरोबर शेअर करायचो आपण. आणि आता तुला भेटल्यानंतर त्याच लहानपणच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या माझ्या. माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट तुला सांगावीशी वाटते मला. अगं इतकंच काय, तुला माझ्या अशा अनेक गोष्टी माहिती आहेत ज्या माझ्या आईला पण मी कधी सांगितल्या नाहीत. तुझ्या कुठल्या गोष्टींनी डॉक्टर साहेब वैतागून जातात त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत बरं का. अगं माझ्या आईला हे समजेल ना, तेव्हा मला शिव्यांची लाखोली वाहील. ती खूप ओरडेल बाई मला. तिनं ओरडलंच पाहिजे तुला. अगं ओरडा पडेल अशा गोष्टी करतेस कशाला मग? आता तू सुरू होऊ नकोस. हं. बरं बाबा,
मी माझ्या संसारात पूर्ण लक्ष देईन. हां जसं तू समजवलंयस ना अगदी तस्संच. हां घर तितकंच सुरेख ठेवीन, मग तर झालं. हो ठीक आहे. पण आता निघ तू. हो. अगं डॉक्टर येत असतील. हो जाते मी. चल बाय, येते ग. ये ग पुन्हा. नशिबाचे खेळ पण किती अजब असतात नाही. लग्न ठरलं तेव्हा मी विचार करत होते, नवरा डॉक्टर असला म्हणून काय झालं, शेवटी पुरुषच ना. त्याचे विचारसुद्धा पुरुषांसारखेच असतील, बुरसटलेले, पती परमेश्वर टाईप. पण माझा नवरा तर याच्या विरुद्ध निघाला. अतिशय सुस्वभावी, मोकळ्या मनाचा, कायम दुसऱ्यांना मदत करायला तयार असणारा, समजूतदार, करुणा आणि समर्पणाचा स्वभाव असणारा, दुसऱ्याला समजून घेऊन त्याचा आदर करणारा उत्तम माणूस असतो. आणि हे काय वाणी, रतनसारख्या समजूतदार डॉक्टरची पत्नी असून सुद्धा तू त्याला काय सुख देतेस, काय आराम देतेस. एवढा प्रेमळ पती मिळालाय तुला. जर तो असा नसता तर, शिशी, असले विचारसुद्धा नकोत नकोत. इंदू, इंदू, ओ काय चाललंय? बाईसाहेब, सकाळचे 11 वाजत आले आहेत आणि मी स्वयंपाक खोलीते. याचा अर्थ मी जेवण बनवते. वा. होय ना? हो. आणि तू ग, या वेळेला इकडे कुठे? तुला नाही वाटतं जेवण वगैरे बनवायचं? हां, चाललंय, ते सुद्धा चाललंय. अच्छा. तिकडे डाळ शिजवायला ठेवून आले आणि त्याला बराच वेळ लागेल. ओ बरं, मी चुली पुढे बसून माझी डाळ काही लगेच शिजणार नाही ना. म्हटलं तोपर्यंत जाऊन यावं तुझ्याकडे, आणि आलेच. तिकडं कुकर आपलं काम करेल आणि इथं तुझं तोंड आपलं काम सुरू ठेवेल. गप्पा गोष्टी कराव्यात ना तर तूच. सवय झाली आहे ग आता. तुझ्याशी गप्पा मारताना इतकी मजा येते म्हणून सांगू ना, त्याचं वर्णन करणं पण मुश्किल आहे. बस बस, आता जास्त झाडावर चढवू नकोस हं मला. वाणी, कालच तर तू वादा केला होतास ना ग, आठवतंय का? आपल्या घराकडे पण लक्ष द्यावं ग जरा. आणि आणखीन काम तरी काय आहे ग तुला? किती आराम करायचा तो. आता तू सुद्धा माझ्या आईसारखी बडबडायला सुरुवात करू नको हा. अगं कशा कशाची आणि कोणाची चिंता करणार, त्यापेक्षा मस्त आराम करावा, तोंडावर पांघरूण घेऊन झोपून जावं. हो का? इंदुबाई, निराशेपासून जर दूर राहायचं असेल ना, तर आराम करण्याशिवाय पर्याय नाहीये बरं का. काम करून कोण सुखी झालंय का सांग मला. वाणी, अगं वाणी, वाणी कुठे गेली असेल यावेळी? हां, कदाचित बाहेर विहिरीजवळ गप्पा मारत उभी असेल. बघतो हां, तिकडेच आहे का? वाणी, अगं वाणी. छे, दिवसा घरातलं काम धाम सोडून शेजारी गप्पा मारण्यात वेळ का घालवते ही, काही कळत नाही. हे कधीही सुधारणार नाही. वाणी, अगं वाणी. अगं बाई, डॉक्टर आले वाटतं. पण इतक्या लवकर? खरं तर 2 वाजेपर्यंत घरी येतात. इंदू, मी जाते ग, माझं अजून जेवण पण तयार नाहीये. अरे बापरे, अगं जा पोळ लवकर, अगं नाहीतर चिडतील ते. तुम्ही कधी आलात? फार वेळ झाला का येऊन तुम्हाला? मला समजलंच नाही. तुला कुठे काय फिकीर आहे ग? तुझं लक्ष इकडे असेल तरच तुला समजेल ना गप्पांच्या नादात. तुझं मन, कान आणि ध्यान आमच्याकडे सुद्धा असतं ना तर कळलं असतं मी कधी आलोय ते. परत दवाखान्यात जायचंय की काय? हो, दुपारनंतर जरा जास्त काम आहे म्हणून म्हटलं जेवण करूनच जाऊया. काय जेवण? पण जेवण तर हां, मी- कळलं. मला न जेवताच परत जावं लागेल, होय ना? नाही म्हणजे नाही मी- म्हणजे जेवणाचा घोंघमाट सुद्धा येत नाहीये आणि काही तयारी पण दिसत नाहीये. नाही, फक्त ती फक्त बिचारी डाळ दिसतीये, बाकी आमची आज काय डाळ शिजत नाही बहुतेक. तसं नाही, पण त्याचं काय असू दे. त्याचं काय आहे वाणी, हे काही पहिल्यांदाच आपल्या घरात घडत नाहीये ना. जर पती कामावर गेला असेल आणि पत्नी घरी असेल तर तिने त्याच्यासाठी जेवण बनवून ठेवावं असं कुठल्या पुस्तकात लिहून ठेवलंय ग? अहो असं नाही, मी आणि फेरे घेताना भटजींनी असं कुठलं वचन पण दिलेलं नाहीये. अहो असं होय नाही, ना? मी असो. वाणी, मी येतो आता.
जर वेळ मिळाला ना तर बाहेरच खाईन काहीतरी. नाही, ऐका ना. अहो, हे काय डॉक्टर रतन न जेवताच निघालेत? हे काय बरं झालं नाही. त्या दोघांच्या भांडणाचं मूळ कारण मीच आहे आज. वाणीला मी वेळेवर घरी जायला सांगितलं नाही. छे, ती जर वेळेवर घरी गेली असती ना तर जेवण करता आलं असतं तिला. गप्पातच सगळा वेळ गेला. माझ्याकडून चूक झाली. बिचारे डॉक्टर उपाशीच कामावर गेले परत. हे भगवान, क्षमा कर रे देवा मला. काय झालं हे? माझ्या स्वच्छतेच्या आवडीवर मला फार गर्व आहे. आपलं घर, ही स्वच्छता, ही सजावट, या सगळ्या गोष्टींवर अभिमान जरूर आहे. पण मी हे सगळं कुणासाठी करते? घराचं सुख, सुंदरता जाणून घेणारं जर कुणी नसेल तर कुणासाठी करायचं हे सगळं? काय उपयोग आहे या स्वच्छतेचा? अरे देवा, माझ्या मनात असे विचार काय यायला लागलेत? या अगोदर कधी असे प्रश्न पडले नाहीत. आज काय झालंय काय मला? बडे बडे नयन दिये मिरगन को, बन बन फिरत उधारी, उज्ज्वल वरन दिन्ही बगलन को, कोयल लार दिन्ही कारी. कबीराचा दोहा का आठवतोय? माझ्यासोबत देखील असं काही झालंय का? जिला कोणत्याही गोष्टीचं मूल्य नाही तिला देवानं सगळं अगदी पुष्कळ दिलंय, आणि माझ्या झोळीमध्ये काळ्या अक्षरांनी लिहिलेल्या दुःखद कहाणीशिवाय बाकी काही टाकलेलं नाही. असा अन्याय का रे देवा? आणि माझ्याच बाबतीत का? सांग ना, का? अरे इंदू, अशी बाहेर का बसली आहेस? अं? इंदू, ओ अगं कोणत्या विचारात आहेस का? नाही नाही, अगं काहीच नाही. अशीच बसली आहे. ये बस ना इथे. तू जेवली पण नाही आहेस का आज? असं वाटतंय हा मला. खाईन ग जरा वेळाने. खरं सांगू, भूक पण नाही आहे. आणि तू अशी चेहरा पाडून का आली आहेस? अच्छा, निराशा पदरी पडली आहे वाटतं. अर्थात अशी सवय नाही आहे वाणीला. माझ्यासारख्या निरपराध बाईला देव एवढी मोठी शिक्षा देतो, मग हिला का नको? बघ ना, कधीही न चिडणारे डॉक्टर आज उपाशी पोटी माझ्यावर चिडून बाहेर निघून गेलेत. मला फार वाईट वाटतंय ग इंदू. अगं, मीच दोषी आहे. काय करू ग मी आता? मी दोषी आहे म्हणतीये? बरं झालं. सगळी दुःख माझ्याच वाट्याला का? हिला सुद्धा दुःखाचा प्रसाद चाखायला मिळू दे की. नाही नाही, मी इतका वाईट आणि स्वार्थी विचार कशी काय करू शकते? मी इतकी काही दुसऱ्यावर जळणारी नाही आहे हां. आणि माझ्या दुःखाचं कारण वाणी तर अजिबात नाही आहे. मग मी तिच्याबद्दल इतका वाईट विचार का करतीये? वेळीच थांबवायला हवेत हे विचार. चल उठ बघू. आधी रडणं थांबव. अगं, आपल्या चुका सुधारणं हे समजूतदारपणाचं लक्षण असतं. सकाळी जी चूक केली आहेस ना ती परत करू नको. हां, चल मी तुझ्या मदतीला येते. घरातून उपाशी पोटी निघून गेलेत आणि आज वेगळ्याच मूडमध्ये होते ग. हो ग, फार वाईट वाटते इंदू. हो. मी का केलं असं? मीच दोषी आहे. आता चल बघू मुकाट्यानं. चल जाऊन काहीतरी मस्त खायला बनवूया. चल. हो, चल. बघ, सगळं बनवून तयार आहे. हो. आता फक्त डॉक्टर साहेब यायची खोटी आहे. बरं, चल मी निघते. तुझे आभार कसे मानू इंदू? तू नसलीस तर माझं काय होईल कोण जाणे. सगळं मस्त होईल, काही काळजी करू नकोस. आणि आजची गंमत मी उद्या ऐकेन बरं का. अगं बाई, आले वाटतं. अरे वा,
मला वाटलं तू माझ्यावर रुसून कुठेतरी अंधार करून खोलीत बसली असशील. सगळी चूक माझीच होती, तर मग मी तुमच्यावर नाराज का होईन? वाणी, वाणी क्षमा कर मला. आज सकाळी मी चिडून तुला नको नको ते बोललोय. माझ्या रागावण्यावर मी कंट्रोल नाही ठेवू शकलो. खरंच माफ कर मला. आता फार लाजवू नका मला. चला पटकन हातपाय धुवून या, मी जेवण तयार ठेवते. आत्ता लगेच आलो. अगं आपल्या गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत आज जेवणाचा सगळीकडे सुगंध येतोय. आ हा 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 हा, वा वा. आज सगळा तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवलाय. हां, हं, अरे वा, ही दही भेंडी, हे भरलं वांग. आ हा हा हा, आज कसं काय बनवलंस हे सगळं? मी तर तुला कधी सांगितलं नव्हतं की या दोन्ही भाज्या मला फार आवडतात म्हणून. हां नाही म्हणजे खरंच तूच बनवलंयस की? होय, मीच केलेत सगळे पदार्थ. हां हा तशी म्हणजे इंदूने थोडी मदत केली आहे. हां सुरुवात तर करा जेवायला. चालेल चालेल, बस बस. आ हा हा, खरंच आज ना अगदी तृप्त झालो. मजा आली बघ जेवायला. वाणी, आता मला खरं सांग, तिनं तुला मदत केली की तू तिला मदत केलीस? हं? आणि हे खरंच तू बनवलंयस? नाही म्हणजे तसं इंदूनेच बनवलंय, हां, पण मी मनापासून मदत केली हा तिला. अगं मग तिच्याकडून काहीतरी शिकून घे. खरंय, पटलं मला. इतकी सुगरण आहे ना इंदू, मी शब्दात नाही सांगू शकत. ते लक्षात येतंयच. फक्त स्वयंपाकच नाही, ती स्वतः देखील सुंदर आहे हा. मनाने आणि शरीराने पण. हं. पण दुर्दैवी आहे बिचारी. देवानं तिच्या बाबतीत असं का केलंय ना कळत नाही. ऐका ना, हं. मला माफ करा ना. मी मी नक्की सांगते, पुन्हा अशी कधीच माझ्याकडून चूक होणार अगं, नाही. वाणी, वाणी आता पुरे ना. मला माहिती आहे तू परत अशी वागणार नाहीयेस. बरीच वर्ष तुझ्याबरोबर राहतोय, तुला ओळखतोय मी आता, कळलं ना? म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, बरोबर ना? अगं पूर्ण विश्वास आहे. मग तर झालं. हं, हे चल चल, आपण ना जरा बाहेर फिरून येऊया. चल. चला जाऊया. ए पुरे झालं हा काम इंदू. ठेव बघू ती झाडू. मी मस्त कॉफी केली आहे, ये छान गप्पा मारत मारत कॉफी घेऊ. अगं झालं, सगळं झाडून झालंय बघ. फक्त 5 मिनिटं थांब, आलेच. तू ऐकणार नाहीस. इंदू, तुला एक गंमत माहितीये का? काय गं? आम्ही इथे राहायला येऊन बरेच दिवस झाले, पण अजूनपर्यंत तुझी आमच्या डॉक्टरांशी भेट सुद्धा झाली नाहीये. अगं हो, आणि मला या गोष्टीचीच कमाल वाटते की इतकी वर्ष मी डॉक्टरांसोबत राहते, पण जी गोष्ट मला अजूनपर्यंत समजली नाही ती तू त्यांचा फोटो बघून कशी चटकन ओळखलीस की त्यांना काय खायला आवडतं ते. इंदू, जादूगार आहेस ग तू. डॉक्टर साहेब काय म्हणतात माहितीये? ते असं म्हणतात की जेवण बनवत असताना फक्त मसाले काम करत नाहीत, प्रेम आणि समर्पणाची भावना देखील टाकावी लागते त्यात. तेव्हा कुठं तुझ्या हाताला चव येईल. खरंय त्यांचं. तुझा बराच प्रभाव पडलाय त्यांच्यावर. तुझ्यावरून मला नुसतं ऐकवत असतात ते सारखे. अगं दुर्लक्ष करत जागं या गोष्टींकडे. गैरसमज करून घेऊ नकोस. पण खरंच इतक्या प्रशंसेला मी लायक नाहीये ग. बास, ही एकच गोष्ट वाईट आहे तुझ्यात. कुणी ठरवलं तू लायक नाहीस ते? हां, स्वतःला कमी लेखणं सोडून दे इंदू. तुम्हा दोघांची एक दिवस भेट घडवून आणलीच पाहिजे. अच्छा बाबा, ठीक आहे. वाणी, अगं तो पेपर जरा देतेस का मला? हो. आणि हे बघ, 2 कप मस्त कॉफी बनव ना प्लीज. पेपर ओके, थँक्यू. आणि कॉफी कशाला? हां? आणि ती पण 2 कप का? कारण माझ्यासोबत माझी प्रिय पत्नी सुद्धा पेपरच्या हेडलाईन्स वाचता वाचता कॉफी घेणार आहे म्हणून. बर आणते, आत्ता आणते. वाणीवर इंदूचा एवढा प्रभाव नसताना तर आत्ता आहे अशा संसाराची मी फक्त स्वप्न बघितली असती. पण एवढी सुगरण प्रतिभाशाली असणारी ही इंदू प्रत्यक्षात कशी दिसत असेल बरं? पण
पण जेव्हा जेव्हा मी तिची कल्पना करतो ना, तेव्हा एक अमूर्त असा चेहरा मनात तरळून जातो. या दोघी दोघी एकदम वेगळ्या आहेत हे बाकी खरं. साहेब, ही घ्या आपली कॉफी. डॉक्टर, ओ डॉक्टर, आ? कुठे हरवलाय तुम्ही? कॉफी घ्या. ओह, थँक्यू थँक्यू. हल्ली मी बघतेय हं? कोणत्या तरी विचारात सतत हरवलेले असता तुम्ही. अचानक कुठेतरी निघून जाता. काही अडचण आहे का? नाही नाही, म्हणजे तसं काही नाही आहे. नक्की ना? हो. मग ठीक आहे. बरं, मी जरा बाजारात जाऊन येते. हं. ओके, काही हरकत नाही. येस. तुला काय आणि कसं सांगू वाणी मी कुठे हरवले ते? इंदूच्या मायाजालात अडकत चाललोय. दिवस रात्र मनात फक्त तिचाच विचार येतोय. जिथे अजून प्रत्यक्ष भेट देखील झाली नाही, तिथे तिचा विचार मनातून अजून का जात नाही? कितीही कामात व्यस्त असलो तरी तिच्या कल्पनेतून स्वतःला वेगळं ठेवू शकत नाहीये. माझं लग्न झालंय, तरीही तिचं आकर्षण. या वयात हे सगळे विचार म्हणजे खरंच खरंच माझ्या कल्पनेपलीकडचं तिचं सौंदर्य आहे का? तिला भेटलंच पाहिजे. मी तिला भेटायला इतका उतावीळ का झालोय? नाही, पण तिला भेटलं पाहिजे मात्र खरं. वाणी सांगत होती की दुपारी 3 वाजेपर्यंत ती आपल्या घरी येते म्हणून. ओके, मग उद्या दुपारीच मी 3 वाजता घरी येईन. मला तिला भेटलंच पाहिजे. तिला भेटायलाच हवं. अगं, काय कामात आहेस का वाणी? अरे इंदू, ये ये आत ये. हे बघ, आज तुला तक्रारीला मी कुठलीही जागा ठेवली नाहीये बरं का. अच्छा. एका उत्तम विद्यार्थिनीसारखी तू सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी करते. घरातली सगळी कामं करते. हा बघ, एवढा सगळा कपड्यांचा ढीग इस्त्री करून ठेवलाय. अरे वा, चांगलंच आहे की. अगं, दे मला पण काहीतरी काम, मी पण करते थोडं. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. किती किती चांगले आहात हो तुम्ही. घे घे, हे घे. बस बस, नाटकी कुठली. दे ती इस्त्री इकडे. 3 वाजले. एकदम वेळेवर आलोय मी. नेहमीचंच दृश्य. नेहमीप्रमाणे आमच्या बेगम गप्पा मारतायत आणि इंदू कपड्यांना इस्त्री करते. ओह, तिची पाठ आहे माझ्याकडे, पण संधी सोडायची नाही आज. अच्छा, तर ही आहे इंदू आणि हा तिचा चेहरा. अरे, माझ्या कल्पनेच्या विरुद्ध आहे ही. वाणी तर म्हणत होती शरीर आणि मन दोन्ही सुंदर आहे तिचं. रतन, अरे तुला झालंय काय? सुंदरता कधी चेहऱ्यावर अवलंबून नसते, मनावर असते. तिचं प्रत्येक काम, विचार, मन, प्रत्येक गोष्ट किती सुंदर आहे बघ. तिची कोणाबरोबर कशी तुलना करता येईल? सुंदरता बघणाऱ्याच्या नजरेत असली पाहिजे, दिसणाऱ्याच्या चेहऱ्यात नाही. अरे पण माझी नजर का हटत नाहीये? अरे वा, तुम्ही आलात पण आज उशीर होईल म्हणाला होतात ना? नाही, म्हणजे काम लवकर संपलं आणि संध्याकाळची मीटिंग पण कॅन्सल झाली. बर. हां, मग विचार केला की वेळे अगोदर घरी जायला काय हरकत आहे. अशी पण थोडीशी परंपरा ठेवली पाहिजे, बरोबर ना? अगदी बरोबर आहे. नाही, म्हणजे बरं वाटत नसेल तर जरा परत जाऊ का मी? काय हो? मी निघते वाणी. अगं, इस्त्री बंद करून ठेव. हा. हो, ठीक आहे. बरं, ही इंदू. अगं गेली ती. अगं, किती भराभर चालते तुझी मैत्रीण. तिचा चेहरा पण नीट नाही बघितला मी. अशी पटकन का निघून गेली काही कळत नाही. निदान आज तरी तुमची ओळख होईल असं वाटलं होतं मला. हे काय, झाली की भेट? ऐका ना, आज आपण सिनेमाला जाऊया. इंदूचा विचार काही पाठ सोडत नाही. किमान पिक्चर बघताना तरी तिला विसरेन. बघूया, जाऊया. चालेल. जाऊया आपण सिनेमाला. द्या तुमची बॅग आणा इकडे. मी आत ठेवते आणि तयार होऊन येते ओके लगेच. ओके.
आपण इंदूला पण घेऊन जाऊया का सोबत? थांबा, मी तिला बोलवून आणते. हं. अगं पण जरा ऐक तर खरं. थांबा हो, ही गेले आणि ही आले. इंदू, ए इंदू, इंदू अशी मान खाली घालून का बसली आहेस? आम्ही सिनेमा बघायला चाललोय. चल उठ बरं, तू पण चल आमच्यासोबत. माझं डोकं दुखतंय ग. तुम्ही जाऊन या ना. अगं मी नाही येत. अगं आत्ता तर चांगली होतीस, अचानक काय झालं तुला? तुला काय माहीत काय झालंय ते. ते जर माहिती असतं ना तर इथं परत कधीच आली नसतीस. काय सांगू तुला. थांब, मी डॉक्टर साहेबांनाच बोलवून आणते, तेच औषध देतील तुला लगेच. अगं थांब, जरा ऐकून तर घे. तुझं ऐकायला वेळ नाहीये माझ्याकडे. थांब, आत्ता आले. डॉक्टर साहेब ऐकलं का? काय झालं? ती आली नाही बरोबर? तिची तब्येत बरी नाहीये. चला ना जाऊन बघून येऊया. डोकं दुखतंय तिचं, काहीतरी औषध द्या. चला. अरे अरे अरे, डोकेदुखीसाठी एवढी चिंता करायची गरज नाही. अगं डोकेदुखीवरची एखादी गोळी दे. चल निघूया, आपल्याला उशीर होतोय. अहो काय बोलताय तुम्ही? इंदूची तब्येत बरी नाही आणि मी पिक्चर बघायला येऊ? चला ना जरा माझ्यासोबत, तिला तपासा ना. अगं पण खरंच त्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही चला फक्त. किती हट्टी आहेस ग तू वाणी. होय, आहेच मी हट्टी. मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. चला. कसं समजवावं हिला? इंदूपासून दूर राहण्यातच आपलं सगळ्यांचं भलं आहे. किती किती गोंधळलेल्या मनस्थितीत आहे मी, कसं सांगू हिला? इंदू, अगं अशी रडतीस का इंदू? हे बघ, मी डॉक्टर साहेबांना घेऊन आले. तुम्ही तपासा ना हिला लवकर. ओके ओके. हां म्हणजे डोकं गरम लागतंय, म्हणजे म्हणजे ताप आहे ना. इंदू रडू नकोस तू. मी लगेच औषध देते तुला, सगळं ठीक होईल. हां, मला का रडू येतंय तुला काय सांगू. याचं कारण तू कधीच जाणून घेऊ नकोस. अगं यांना कशाला त्रास दिलास? तू गपचूप पडून राहा बघू. काश तिचं दुःख मी वाटून घेऊ शकलो असतो तर, तिला थोडा दिलासा देऊ शकलो असतो तर. ऐका ना, हां मी इथेच इंदूजवळ थांबते. हां तुम्ही औषधं घेऊन या ना. हो हो आणि आज सिनेमा बघायला नको जाऊया. हां, ओके ओके. मी औषधं घेऊन येतो. आणि बघ, सिनेमा बघायला काय आपण उद्या जाऊ शकतो. इंदू तू लवकर बरी झालीस ना, मला खूप आनंद झालाय बघ. तुझी आणि डॉक्टर साहेबांचीच कृपा आहे ग. काहीतरीच काय, कर्तव्यच आहे ते माझं. तू नाही का मला भरपूर मदत करत? आणि मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की तुझी आणि डॉक्टर साहेबांची ओळख झाली आहे. खरंच किती छान आणि प्रसन्न आहेत ग डॉक्टर साहेब. अरे वा वा वा, बरं झालं मी स्वतः ऐकलं ते, नाहीतर माझा विश्वासच बसला नसता. आहेच माझा नवरा तसा. हां. अगं पण त्यांच्या तोंडून माझी स्तुती ऐकणं ही मोठी गोष्ट नाही का? तुम्ही आता फारच लाजवताय हा मला. अरे वा वा, असं कसं? अहो जेवण तर तुम्ही एकदम फक्कड बनवता, लाजवाब. अहो पोट भरतं पण मन मात्र नाही भरत ना. खरंय. मग भरपूर खा की. हा सांगा अजून काय करून खायला घालू? असू दे ग इंदू, ते खातच जातील आणि तू देतच जाशील. अशाने आम्हाला सिनेमा बघायला वेळेवर जाता येणार नाही. काल गेलो नाही, म्हटलं आज तरी जाऊ. चला चला मग लवकर लवकर जाऊया. चला. इंदू, इंदू, कशी आहेस? बरेच दिवस भेट नाही झाली आपली. वाणीकडून येतेयस का? हो ग, जरा तिला माझी थोडी मदत हवी होती ना, म्हणून गेले होते. माहितीये कोण कोणाची मदत करतं ते. तसं नाही ग चंदा, आता पहिल्यासारखी नाही राहिली ती. खूप सुधारली आहे ग, एकदम सुगरण झाले. हां, मला माहीत नाही तुझ्या प्रेमाचा तिला किती फायदा झाला, पण त्या दोघांच्या येण्याचा तुझ्यावर मात्र चांगलाच प्रभाव पडलाय हे मात्र नक्की. म्हणजे काय काय म्हणायचंय तुला? असा काय बरं बदल झालाय माझ्यात? सांग तर खरं. पिंजऱ्यात असलेली मैना आता उडायला शिकलीये. पिंजरा म्हणजे? तुझ्या या घराचा पिंजराच बनवला होतास की तू. माझं घर, माझं अंगण आणि माझा एकांत, हेच तर विश्व होतं ना तुझं. हो ग. या पिंजऱ्याबाहेर सुद्धा एक सुंदर जग आहे. इथं नाती आहेत, प्रेम आहे, आपलेपणा आहे, गाठीबेठी आहेत.
हे खूप सुंदर जग आहे. त्या दोघांनी तुला या सुंदर जगाची ओळख करून दिली. आणि बघ, आता तुझ्यावर किती चांगला परिणाम झालाय. पंखांमध्ये बळ आल्यासारखं आकाशात स्वैर भराऱ्या घेतीयस. मोकळेपणाने श्वास घेतेस. एकदम स्वतंत्र. अरे अगं अगं निघालीस कुठे? येते मी. परत भेटूया नंतर. घरी जाऊन आरशामध्ये स्वतःकडे नीट बघ, म्हणजे लक्षात येईल तुझ्या. खरंच मी बदलल्यासारखी दिसतीये? चंदा खरंच बोलतीये का? मी आनंदी आहे. एकदम खुश आहे. एवढा आनंद या अगोदर मला कधीही झालेला नव्हता. मला तर हे सुंदर स्वप्नासारखं वाटतंय. माझ्या मनात आकर्षण निर्माण होते. मी मोहात अडकतीये. रतन, डॉक्टर रतन, किती आकर्षक आहेत ते. मी का त्यांच्याकडे ओढली जातीये? हे पाप आहे ना? असू दे असलं तर. मनात नसताना देखील मी स्वतःला थांबवू शकत नाहीये. इतकी विवशता मी कधीही अनुभवली नव्हती. एवढी आनंदी देखील मी कधी नव्हते. मी थोडंच त्यांना तिच्यापासून तोडतीये. काश हे स्वप्न नसावं. डॉक्टर रतन माझे नाही आहेत मला माहिती आहे, पण माझ्या जवळ तरी आहेत. माझ्या आनंदासाठी ही भावना देखील मला पुरेशी आहे. इंदू, इंदू, इंदू कुठे आहेस तू? वाणी, अगं काय झालंय? इतकी घाबरलेली का दिसतीयस? अगं माझी आई आजारी आहे इंदू. मला तिच्या जवळ असायला हवं आता. लगेच निघावं लागेल. धाकटा भाऊ न्यायला आलाय मला. बरं बरं. कधी निघताय तुम्ही? मी आत्ता लगेच जाते. डॉक्टर मागाहून येतील. इंदू, घराकडे लक्ष ठेव गं प्लीज. ठेवशील ना? अगं ही काय सांगण्यासारखी गोष्ट आहे का? तू काही काळजी करू नकोस. निश्चिंत मनानं जा. बरं चल, येते गं मी. परत आल्यावर भेटूच. आणि हो, आईला लवकरच बरं वाटेल. तू काही काळजी करू नकोस. ठीक आहे, चल येते मी. बाय. ओ उंबराचं फूल, पाणी माहेरी काय गेली? आपल्या पिंजऱ्यामध्ये काहीच झालीस. हल्ली दिसत नाहीस ती कुठे? चंदा, अगं बरोबर बोललीस तू. वाणी गेल्यापासून कशात मनच लागत नाही गं. सगळा उत्साहच निघून गेलाय. तिची बडबड, एखाद्या लहान मुलीसारखं घरभर नाचणं, जणू सगळं काही एकदम बंदच झालंय. हे बाकी खरं हां. ईश्वर कृपेने तिची आई लवकरात लवकर बरी होऊ देत आणि वाणी इकडे परत येऊ देत. हो ना. आणि तू तुझ्या पिंजऱ्यातून परत बाहेर दिसायला लागू देस. आपल्या मनात असतं ते चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. उगाच नाही चेहऱ्याला मनाचा आरसा म्हणत. किती सहज चेहऱ्यावरचे भाव वाचतात हे लोक. माझ्या चेहऱ्यावर सगळे भाव स्पष्ट दिसतात बहुतेक. रतनला न भेटण्याची बेचैनी आणि तिला भेटण्याची इच्छा दोन्ही स्वच्छ दिसत आहेत. पण त्यांना भेटायचं तर कसं भेटायचं? वाणी नसताना तिच्या घरी जाणं बरं नाही दिसणार. मी फक्त पिंजऱ्यात बंद नाही आहे, सामाजिक मर्यादेच्या बेड्यांनी सुद्धा जखडली आहे. पण माझ्या भावनेचं काय? माझ्या भावना डॉक्टर रतनसमोर उघड व्हाव्यात असं मला कधीही वाटणार नाही. त्यांच्यापासून दूर राहणं हेच आमच्यासाठी चांगलं आहे. इंदू, कशी आहेस ग? मी बरी आहे. आणि वाणीची आई कशी आहे, काही कळलं का ग? अजून तरी नाही समजले काही. अगं तिला जाऊन जवळजवळ 2 महिने झाले. डॉक्टर साहेबांसाठी हे घर म्हणजे फक्त आवरायचं आणि झोपायचं एवढ्याकरताच ठिकाण झालंय. दिवसभर कुठे असतात, काय खातात, काही माहीत नाही. खरंच इंदू ग, पत्नी जर घरात नसेल ना तर घराची एकदम रयास निघून जाते बघ.
बरोबर आहे तुझं. बस आता वाणी तेवढी लवकर येऊ दे म्हणजे झालं. अरे, घरातलं पाणी संपलंय. विहिरीवरून भरावं लागेल. अरे, तुम्ही? नमस्कार. नमस्कार. वाणीची काय खबर बात? कधी येणार आहे ती? इंदिरा, इंदिरा कशा आहात? हल्ली कुठे दिसत नाही तुम्ही. इंदिरा, किती गोड वाटतंय ऐकायला. अगं, काही बोललात का? काही नाही, असंच. वाणीच्या आईची तब्येत काय म्हणते? तू तू किती सुंदर आहेस इंदिरा. डॉक्टर रतन, तुम्ही तुम्ही इंदिरा, हे काय? इंदिरा जरा ऐक. थांब ना जरा. इंदिरा. नाही रतन, नको. आज तुझ्या डोळ्यात आणि आवाजात मी जे काय पाहिलंय ना, ते जर खरं असेल तर असं अजिबात व्हायला नकोय. हे चुकीचं आहे. धोका आहे हा. इंदिरा, इंदिरा, अगं थांब ना इंदिरा. रतन, विहिरीजवळ उभं राहून माझी वाट का बघत आहात? आज 3 दिवस होऊन गेले. तुम्ही रोज येता, पण मी नाही येऊ शकत हो. समजून घ्या मला. थोडासा जरी मला तुमच्या भावनांचा अंदाज आला असता ना, तर तुम्ही मला अजून दुबळं करताय. रतन, दुबळं झालेलं मला अजिबात आवडत नाही. बापरे, ही चिठ्ठी कोणाची? आणि तीही माझ्यासाठी? कोणी पाठवली आहे? रतन? नाही रतन, मी ही नाही वाचणार. वाचू का? नकोच वाचायला ती. त्यापेक्षा जाळूनच टाकू का? जाळते, तेच चांगलं. जाळूनच टाकते. वाणी, हो, कधी आलीस ग वाणी? आणि आई कशी आहे तुझी? छान आहे. तुम्ही सगळे कसे आहात? आणि इंदूचं घर बंद काय? कुठे गेली आहे ती? काय माहिती आहे? अगं, काहीच माहीत नाही. कधी गेली, कुठे गेली, काही सांगून पण गेली नाही ग. ज्यांनी तिला लहानपणापासून सांभाळलं त्यांच्याकडेच परत गेली असं मात्र मी ऐकलं. नाही, त्यांच्याकडे ती परत कधीही जाणार नव्हती. हां, तसं म्हणत पण होती खरं तर ती, पण मग कुठे गेली? रतन, जाण्या अगोदर तुम्हाला काही सांगितलं का तिनं? नाही, काहीच नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्हाला पण काहीच सांगितलं नाही तिने? काहीही सांगितलं नाही. काही समजेन असं झालंय. मोठा पेच निर्माण झालाय. वाणी, तुला जो पेच पडलाय ना, तो तसाच राहू दे. आपल्या सगळ्यांसाठी तेच भल्याचं आहे. वाणीचा पेच तसाच राहू दे. वाणीचा पेच. श्रोतेहो, कोडगीन गौरम्मा यांच्या मूळ कन्नड कथेवर आधारित नभोनाट्याचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात. हिंदी नभोनाट्य रूपांतर डॉक्टर अश्विनी कुमार. मराठी अनुवाद डॉक्टर राहुल मराठे. यातील भूमिका आणि कलावंत: वाणी दीप्ती कानविंदे, इंदू ज्योती मुळे, डॉक्टर रतन महेंद्र पाटणकर, चंदा नंदिनी देसाई. इतर सोनाली सावंत आणि राजहर्ष सानप. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.